नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. संपूर्ण भारतात 14 फेब्रुवारी रोजी प्रेमी युगुल व्हॅलेंटाईन दिवस साजरा करतात. एकीकडे या दिवसाचे प्रेमी जोडप्यांच्या जीवनात महत्त्व आहे, परंतु यामुळे समाजात कुठेतरी वाईट गोष्टींना चालना मिळत आहे असे निदर्शनास आले आहे. या गोष्टीचे गांभीर्य समजून शिंदखेडा येथील सकल हिंदू समाज, सकल मराठा समाज व सुजाण नागरिक यांनी व्हॅलेंटाईन दिनी कायद्याने प्रेमविवाहात आई वडिलांची मंजुरी आवश्यक करणे तसेच प्रेम विवाहाची वयोमर्यादा निश्चित करावी यासाठी थेट मुख्यमंत्र्यांनाच शिंदखेडा तहसीलदार यांच्यामार्फत निवेदन दिले आहे. आणि विषय असा आहे की प्रेमविवाह त्याच्यात कायद्याने काहीतरी तरतूद करण्यात यावी, कायद्यात बदल करण्यात यावे आणि त्याच्यात आई वडिलांची मंजुरी ही आवश्यक करण्यात यावी. काय होतं की आपण डिस्ट्रिक्ट बदलून गावाकडचे पोरं 17 वर्ष 11 महिने आणि 29 दिवसपर्यंत नाबालिक असतात, परंतु 1 दिवस पूर्ण झाला रात्री 12 नंतर ते बालिक होऊन जातात. म्हणजे ते 12 वाजेनंतर पडतात इथून जोडी असते, म्हणजे ते काही बालिक आता 15-20 मिनिटात ते काही बालिक होत नाही आणि ते जिल्ह्याच्या बाहेर जाऊन नोंदणी करतात, रजिस्ट्रेशन करतात आणि मग नंतर येतात. मग यामुळे काय होतं, आई वडिलांची जी त्यांची जी आपण म्हणतो की बेइज्जती होते समाजात, त्यामुळे ते एकदम खालच्या स्तरावर स्वतःला ते त्याच्यात बदल दुसऱ्या जिल्ह्यात गेला आपल्याला कळत नाही. ते सगळं लग्न वगैरे करून मग पोलीस स्टेशनला आलं होतं. मग त्या ठिकाणी आई वडिलांचा विषय संपून जातो. मग त्याच्यात जर कायद्याने आई वडिलांची मंजुरी जर आपण त्याला हे केली प्रयत्न केला तर त्याच्यात काही बदल होतो. म्हणजे ते फालतू मुलींना आमिष दाखवून, पैशांचे आमिष दाखवून किंवा काहीतरी सेक्सटॉर्शनचं जे असतं की ते हे करतात, ते त्यांना ब्लॅकमेल सारखं करून त्यांना पळवून विषय गंभीर आहे सर. याच्यावर जर आपण तुम्ही चांगली एक टिप्पणी देऊन जर वरती पाठवलं, तुमच्या टिप्पणीने त्याच्यावर काही कारवाई होऊ शकते. आणि आज आम्ही एवढे लोक आले, परंतु भविष्यात जर याच्यावर जर कारवाई चांगली सकारात्मक जर आलं तर खूप चांगलं, समाजासाठी सुद्धा चांगलं आहे. परंतु जर सकारात्मक जर त्यांनी प्रतिसाद दिला नाही तर मोठं आंदोलन आपण शिंदखेडा शहरात उभारणार. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.